नमस्कार. कल्चरल एक्सचेंज या प्रकल्पांतर्गत आम्ही जगातील 47-48 देशांसोबत इंटरॅक्शन केलेलं आहे. त्या इंटरॅक्शनच्या अंतर्गतच जो आम्ही कल्चरल एक्सचेंज नावाचा उपक्रम राबवला होता, त्या उपक्रमांतर्गत रशियातील एक ज्ञातलेल्या सिलेबसच्या आणि अलेक्झांड्रा नावाच्या शिक्षिका, त्या शिक्षिकेने त्यांच्या शाळेतील मुलांच्या मदतीने या ठिकाणी ही साहित्य पाठवले आहे बघा. तर ते प्रत्येक साहित्याचं मी आपल्याला इंट्रोडक्शन या ठिकाणी करून देतो. तर खूप मौल्यवान असं साहित्य त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे. या बॉक्समध्येच हे साहित्य 2 दिवसापूर्वी आलं आहे बघा. याच्यामध्ये हे साहित्य या बॉक्समध्ये, याच्यामध्ये ही एक पुस्तक आहे बघा. त्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे त्यांनी दाखवलेले आहे. म्हणजे त्यांनी त्यांचा जो शाळा आहे त्या शाळेची एक प्रकारची प्रॉस्पेक्ट आहे अशासारखी बघा. तिथले महत्त्वाचे शहर आहे त्या शहरांचं पण या ठिकाणी इंट्रोडक्शन केलेलं आहे. त्यानंतर मी एक साहित्य आपला परिचय करून देतो. हे बघा, हे काय, हे उलन म्हणजे एक प्रकारचा अंड्यासारखं आहे. अंड्यासारखं त्यांच्या इकडे हॅपी ईस्टर नावाचा सण असतो. तो ईस्टर सणाच्या दिवशी म्हणजे अंड्याला खूप महत्त्व असतं आणि ते मुलांनी अशी अंडे तयार करण्याचं काम केलं. हे अंडे आहेत बघा, हे उलनपासून बनवलेले हे अंडे आहेत बघा. याला हॅपी ईस्टर सणाच्या दिवशी बनवत असतो. याच्यावरती बघा डायमंड केलेले, त्याच्यावर काय डायमंड आहे. हे बटर पेपर हे बाहेर, याच्यावरती बघा किती सुंदर अशा रेखीव काम बटरफ्लाय बरोबर. अशा स्वरूपाचे हे अंडी येतं. याला हॅपी ईस्टर सणाच्या दिवशी ते सेलिब्रेट करतात. त्याच्यानंतर बघा, ही आहे एक म्हणजे की बास्केट आहे. या बास्केटमध्ये जवळपास असे म्हणजे 10 ते 20 असे काय येतात लॉकेट आहेत बघा. त्यांच्या इथलं जे की त्यांचं जे देव वगैरे आहेत का नाही ते त्यांचे त्यांचं जे स्टेट्स आहेत त्या स्टेट्सचं इथं या ठिकाणी काय लॉकेट आहे. हे बघा, त्यांची देवता असे जवळपास 25 ते 30 लॉकेट्स आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे. ध्वजचं, त्यानंतर ही घंटी आहे, त्याच्यानंतर हे करतात हे अशा स्वरूपाचे आहेत. हे लोचुंबक आहेत. म्हणजे याच्या पाठीमागं काय आहे बघा, चिटकवण्यासाठी स्टिकर्स आहेत. स्टिकरच्या मध्ये आपल्याला चिटकवता येते तशा स्वरूपाचे. हे बघा, पाठीमागं स्टिकर दिलेले, त्या स्टिकरच्या मध्ये आपल्याला जोडता येते बघा. 25 ते 30 असे काय आहेत लॉकेट्स आहेत. त्यानंतर बघा, ही छोटीशी एक पुन्हा काय आहे बास्केट आहे, खूप चांगली. ही पण हे असं पकडायचं आहे. याला पण काय बाजूला काय बटरफ्लाय आहे. त्याच्यानंतर ही आहे बघा, हे काय या ठिकाणी ही साबणाचा वेगवेगळा साबण आहे बघा. खूप मौल्यवान अशी ही साबण आहे. त्यानंतर मॅट्रेस का, हे मॅट्रेस काय बघा, की तिथलं एक लाकडापासून अशा स्वरूपाचं एक डॉल तयार केली जाते. तिला मुलांच्या पद्धतीने काय केलं जातं, रंग दिला जातो आणि अशा स्वरूपाचे वेगवेगळे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. मॅट्रेस काय, ह्या जवळपास 15 ते 20 असे मॅट्रेस काय. याच्यामध्ये छोट्या आकाराची एक मॅट्रेस का, ही त्याच्यापेक्षा मोठी, ही याच्यामध्ये ठेवतात आणि याच्या मधाने पुन्हा ही ठेवतात. ही छोटी ठेवतात नाही, ही छोटी, या छोटीच्या मध्ये ही, याच्यामध्ये ही, याच्यामध्ये ही असे आणि ही याच्यामध्ये आणि ही याच्यामध्ये, म्हणजे एकात एक अशा जवळपास 7 ते 8 मॅट्रेस का आपल्याला या ठिकाणी बघा ठेवतात. आणि हे बघा, हे थोडंसं उलट झालेलं आहे. याला बरोबर असं व्यवस्थित झालं. याची मांडणी, ही मांडणी आता याची व्यवस्थित झाली बघा, मॅट्रेस का. ओके. त्यानंतर हा आहे बघा, आय लव्ह रशिया. ह्याच्या पाठीमागा मॅग्नेट आहे, मॅग्नेटच्या मध्ये आपल्याला चिटकवता येते. त्यानंतर हे काय आहे, म्हणजे ससा तयार केलेला आहे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये. ही वेगवेगळ्या स्वरूपाची अशी डॉल्स आहे, हळून डॉल आहे. त्यानंतर बघा, त्यांचं जे स्टॅच्यू आहे, स्टॅच्यूचं त्यांनी तयार केलेलं आहे, प्रिझम आहे. त्यानंतर ही ह्या 2 आहेत बघा, ह्या काय ह्या 2 सिट्टी आहेत. त्या काय येतात सिट्टी आहेत.
दोन शिट्ट्या येतात त्या मुलांनी तयार केलेल्या आहेत. त्यानंतर ही बघा आपल्या इकडची असते की नाही सुतळी आहे की नाही सुतळीपासून तयार केलेली ही डॉल सुतळीपासून तयार केलेली डॉल आहे ही डॉल आहे हा असं आहे का ही डॉल आहे. त्यानंतर काय हे बघा आपल्या इकडचा पानपुडा असतो का नाही ते पानपुड्यासारखंच हे आहे. त्यानंतर आणि हे बघा ही आहेत का नाही लाकडापासून तयार केलेले आम्ही आमच्या शाळेमध्ये 57 विद्यार्थी संख्या आहे सांगून त्याने 57 आम्हाला हे असे मेट्रोस्टॅकचे छोटे छोटे लाकडी डॉल पडवले येतात. त्याच्यावरती या साईडनं डॉल त्यांनी मुलांनी काढलेले आहेत आणि पाठीमागच्या साईडनं आमच्या शाळेतील मुलांना डॉल्स काढायला त्यांनी सांगितलेलं आहे. आमच्या मुली पाठीमागून डॉल काढणार त्यांनी तुमचे चित्र मुलींना काढायला सांगितलं. अशा 57 डॉल्स त्यांनी पाठवले आहेत. त्यानंतर आणखी पुन्हा काय त्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा हे पुन्हा काय आता एक कॅन्डी आहे ते वेगवेगळ्या सपाच्या बघ त्याच्यानंतर पुन्हा आमची आता पहा ही आहे पुन्हा हे असे काय डायऱ्या वगैरे येतात हे डायरी वगैरे हलू नको डायऱ्या त्या मुलांनी त्यांच्या हस्ताक्षराने त्यांच्या हस्ताक्षरामध्ये त्या मुलांनी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये असे पत्र पाठवले चित्रपट येतात ते बघा हे किती छान ते बघा वेल गो ब्रेड असे हे केले तर त्याच्यामध्ये काय म्हणले पहा ग्रीटिंग्स फ्रॉम वेल्युग्राड रशिया आय होप दिस लेटर फाइंड यू इन गुड हेल्थ हाय स्पिरिट अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा आणखी हे बघा हे काय फॉर इंडिया त्याच्यामध्ये काय सांगितले माय नेम इज नतोशा ही कोणी नतोशा नावाच्या मुली लिहिलेली. त्यानंतर हे कोणी लिहिलेले हॅलो फ्रेंड्स माय नेम इज वेरुणका आय एम 15 years old आय एम फ्रॉम ओलोगाड आय डू फिगर स्केटिंग म्हणजे ते काय म्हणते मी स्केटिंगचा मला छंद आहे. आय लाईक टू ड्रॉ चित्र काढायला आवडते. आय विल टेल यू अबाउट माय सिटी मी माझ्या शहराच्या विषयी तुम्हाला माहिती सांगते म्हणजे काय ओलोगाड इज अ हिरो सिटी विच ह्यूज नंबर ऑफ अट्रॅक्शन्स इनसाइड द सिटी. या शहरामध्ये खूप खूप मोठमोठ्या वस्तू आहेत अशा त्यांनी सांगितले अशा स्वरूपात हे एक चित्र काढलं आयटन नावाच्या मुलीने लिहिलेले पत्र आहे. त्यानंतर ही एक माय नेम इज नाश्ता नावाच्या मुलीने लिहिलेले पत्र. त्यानंतर ही नजर नावाच्या मुलीने लिहिलेले नजर. त्यानंतर हे विक्षा नावाच्या मुलीने लिहिलेले. त्यानंतर हे एक एक पत्र तुम्हाला मी वाचून दाखवतो नंतर त्यांनी जर मी काय त्यांनी लिहिले हे बघा हे एक पत्र या पत्रामध्ये त्यांनी माय नेम इज सरजी आय एम बॉय मी कोण काय मुलगा आहे. आय एम इन 6th grade आय लव्ह इन ओल्स्का स्मॉल टाउन लोकेटेड इन साऊथ रशिया दक्षिण रशियाच्या बाजूला राहिलेलं आहे. माझ्या कुटुंबामध्ये माय फॅमिली हॅज 4 members माझ्या कुटुंबात 4 members आहेत. माझी आई माझा वडील माझी बहीण आणि आय लाईक म्युझिक मला म्युझिक आवडते आणि डान्सिंग आवडते. माय फेवरेट जनरे ऑफ म्युझिक इज K-pop तिकडचं एक गाणं आहे ते गाणं मला आवडीचं आहे. इन स्पिरिट वी हॅव हॉलिडे कॉल्ड ईस्टर आमचा जो सगळ्यात मोठा सण असतो म्हणजे तो ईस्टर सण असतो तो आम्ही साजरा करतो. ख्रिश्चन संडे साजरा करत असतो. विथ मेनी ट्रेडिशन पीपल युजली पेंट डेकोरेट इग्स म्हणजे त्या सणाच्या ईस्टर सण असते नाही त्या दिवशी काय करतात लोक पेंट अंड्याला रंग वगैरे देण्याचं काम करत असतात अशा सुद्धा असतात. आणि एक ते काय करतात माहिती का एक कुलीच नावाचं एक दुधापासून एक काय करतात खाद्य तयार करतात. जसं आपल्याकडे पुरणपोळ्या तयार करतात नाही तसं कुलीच नावाचं एक खाद्य तयार करतात. त्याला पास्का पण म्हणतात आणि कुलीस पण म्हणतात तशा स्वरूपात. त्या
अनास्तियासिया नावाच्या मुलीने दुसऱ्या दिवस पत्र अशा स्वरूपाची समजला हे पण अशा स्वरूपाचे हा मॅग्नेट दाखव पाठीमागचं येस हां मॅग्नेट आहे का ओके कशी अंजीर अंजीरासारखी कशी कशी